नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेच्या युट्यूब चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आपण आपल्या मुलांना हुशार कसं बनवलं पाहिजे। तर बघा, आता प्रत्येक पालकांना वाटत असतं की आपलं मूल खूप हुशार बनलं पाहिजे, कारण आजकालच्या जगात तेच खूप महत्त्वाचं आहे आणि खूप पालकांना असं वाटतं की आपलं मूल स्मार्ट कसं बनलं पाहिजे आणि हुशार कसं बनलं पाहिजे। या प्रत्येकांच्या अपेक्षा असतातच, पण त्यासाठी आपण सुद्धा प्रयत्न केले पाहिजेत, कारण कोणतंही मूल जन्मतःच हुशार नसतं। तर त्यासाठी आपण सुद्धा खूप प्रयत्न करायला हवेत, जेणेकरून आपलं मुलगा किंवा आपली मुलगी हुशार कशी होईल। मग ती फक्त अभ्यासामध्ये हुशार झाली पाहिजे का, की की आपला मुलगा किंवा आपली मुलगी प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार झाली पाहिजे। फक्त मुलांचा बौद्धिक विकास होऊन चालत नाही, तर मुलांचा सर्वांगीण विकास कसा झाला पाहिजे यासाठी आपण सर्वांनी खूप प्रयत्न केले पाहिजेत। मग त्यामध्ये मुलांचा शारीरिक असेल, मानसिक असेल, क्रियात्मक असेल आणि मग बौद्धिक विकास, म्हणजे हे सर्व विकास मुलांचे टप्प्याटप्प्याने होत गेले पाहिजेत। आणि मग यासाठी आपण काय प्रयत्न केले पाहिजेत, तर ते सर्व तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। चला तर मग, जर चॅनेलवर अजून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा। तर बघा, आता आपला मुलगा लहान जेव्हा असतो, म्हणजे जेव्हा आपला मुलगा एक 5 वर्षाचा असतो किंवा त्याच्या आतलाच असू दे, एक 3-4 वर्षाचा, तेव्हापासूनच आपले खूप प्रयत्न असतो की आपला मुलगा हुशार बनला पाहिजे। मग तो घरात असू दे, मग त्यानंतर तो शाळेत गेल्यावर असू दे। तर अशा खूप पालकांच्या अपेक्षा असतात। मग बघा, त्यासाठी आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत। मग जेव्हा लहान मुलं असतात तेव्हा तो मातीचा गोळा असतो आणि त्या मुलांना आकार देण्याचं काम हे आपण पालक म्हणून स्वतः आपण करत असतो। मग त्या मुलांना लहानपणापासूनच आपण चांगल्या सवयी नक्कीच लावल्या पाहिजेत। मुलांना काय केलं पाहिजे, आपण एक पहिला पॉइंट आहे की मुलांना संगीताची सवय लावली पाहिजे। मुलांना संगीताची सवय लावली पाहिजे, हा एक त्यामधला पहिला पॉइंट आहे। तर बघा, खूप चांगलं आहे, मुलांना आपण गाणी शिकवली पाहिजेत। संगीतामध्ये मुलांना आवड निर्माण केली पाहिजे, जेणेकरून काय होतं की जो मुलांचा IQ आहे, जो मुलांचा बुद्ध्यांक आहे, तो यामुळे वाढू शकतो। बघा, तिथं जेव्हा आपली मुलं लहान असतात, अगदी 6-7 वर्षाची, तेव्हापासून जर आपण मुलांना या गायनाच्या क्लासमध्ये घातलं, तर तिथं मुलांना काय होतं की सारखं ते ऐकून ऐकून मुलांना ऐकण्याची सवय लागते। बरोबर, मुलांना ऐकण्याची सवय लागते, मुलांना छान गाण्याची सवय लागते। त्यामुळे काय होतं की सारखं ऐकण्याची सवय लागल्यामुळे मुलांचा IQ, मुलांचा बुद्ध्यांक नक्कीच वाढू शकतो। मग काय होतं की तेव्हापासून मुलांच्या मध्ये गोडी निर्माण होते। हा जरा पहिला पॉइंट की मुलांना आपण संगीताची सवय लावली पाहिजे। दुसरी गोष्ट अशी आहे की मुलांना आपण व्यायामाची सवय लावली पाहिजे। जो नियमित व्यायाम आहे तो आपल्या मुलांनी केला पाहिजे। जेव्हा मुलं लहान असतात तेव्हापासूनच तुम्ही मुलांना धावणे असेल, मग त्यामध्ये वॉकिंग असेल किंवा बसल्या बसल्या काहीतरी जो व्यायाम असतो हाताचा, पायांचा, तो मुलांना आपण करायला सांगितला पाहिजे, जेणेकरून मुलांचा क्रियात्मक विकास होऊ शकतो। मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मुलांचा फक्त बौद्धिक विकास होऊन चालत नाही, तर मुलांचा शारीरिक सुद्धा विकास झाला पाहिजे। आणि व्यायामानं काय होतं की मुलांचा शारीरिक विकास चांगला होतो, मुलांची आकलन शक्ती वाढते आणि काय होतं की यामुळे, व्यायामामुळे मुलांना भूक लागते आणि मग त्यामुळे काय होतं की मुलांचा शारीरिक सुद्धा विकास चांगला होतो। फक्त बौद्धिक विकास होऊन उपयोग नाही, मुलांचा शारीरिक मानसिक विकास झाला पाहिजे आणि त्यामुळे मुलांना आपण व्यायामाची सवय नक्कीच लावली पाहिजे। तर बघा, हा झाला दुसरा पॉइंट। तिसरा जो पॉइंट आहे, मुलांना आनंदी ठेवलं पाहिजे। तिसरा जो पॉइंट आहे, मुलांना आपण आनंदी ठेवलं पाहिजे। मुलांना आपण आनंदी ठेवलं पाहिजे। तर बघा, आपली मुले आनंदी कशी राहतील हे आपण पाहिलं पाहिजे। आता जेव्हा आपली मुले शाळेत जातात तेव्हा आपण काय करतो की आपल्या मुलांना इतरांशी कंपेअर करतो की हा किती हुशार आहे बघ, तो किती हुशार आहे बघ। मग आपण आपल्या मुलांना हे असं काही बोललं नसलं पाहिजे, त्याच्यामध्ये काय कमी आहे तर ते आपण भरून काढली पाहिजे। मग बघा, मुलांना विचार करण्याला आपण वेळ दिला पाहिजे। बरोबर, मुलांच्या मनात नेमकं काय चाललेलं आहे हे आपण त्यांच्याकडून काढून घेतलं पाहिजे आणि आपला मुलांच्या बरोबर संवाद झाला पाहिजे। आता आजकाल काय झालेलं आहे की पालक जॉब करतात आणि मग दिवसभर ते जॉब मध्ये असतात, मग संध्याकाळी घरी आले की
पालकांना सुद्धा खूप कंटाळा येतो. आणि मग ते मूल पण बिचारा शाळेतून थकून आलेलं असतं. मग आहे तो अभ्यास करतं, ते जेवतं आणि झोपतं. म्हणजे जे मुलांचं पालकांच्या बरोबर किंवा पालकांचं मुलांच्या बरोबर जे कम्युनिकेशन झालं पाहिजे, ते आता जरा थोडं कमी झालंय. आणि आता मोबाईल आल्यामुळे तर खूपच कमी आलंय. पालक पण फोन बघत बसतात आणि मुलं पण फोन बघत बसतात. त्यामुळे काय होतं, की मुलांना आपण वेळ नाही देऊ शकत. मग आपण मुलांना आनंदी ठेवलं पाहिजे. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण आनंदी कसं राहिलं पाहिजे, हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. येणाऱ्या संकटांना आपण सामोरं कसं गेलं पाहिजे, हे आपण मुलांना शिकवलं पाहिजे. आणि जर आपण आपल्या मुलांना आनंदी ठेवू, तर मुलं तेवढ्याच उत्साहाने, आनंदाने अभ्यास सुद्धा नक्कीच करू शकतील. तर हा झाला तिसरा पॉइंट. आता बघा, जो चौथा पॉइंट आहे, तो म्हणजे मुलांना पुरेशी झोप झाली पाहिजे. मुलांची पुरेशी झोप झाली पाहिजे. बघा, आता झोप खूप महत्वाची असते. लहान मुलांना एक 7 ते 8 तास तरी झोपलं पाहिजे लहान मुलांनी. आणि यामुळे काय होतं, जो केलेला अभ्यास असतो, तर त्या अभ्यासाचं आकलन मुलांना चांगलं होतं. जर मुलांची झोप चांगली झाली, तर मुलांची आकलन शक्ती वाढते. बरोबर? मग त्यामुळे मुलांची पुरेशी झोप झाली पाहिजे. जर झोप नाही झाली तर मुलं काय करतात, मग चिडचिड मुलांची होते. मग त्यांचं लक्ष कशात लागत नाही. ते जास्त आपल्याला परत त्रास देतात. त्यामुळे मुलांची झोप झाली पाहिजे, जेणेकरून त्यांची आकलन शक्ती खूप वाढू शकते. तर हा झाला चौथा पॉइंट. आता पुढचा पॉइंट काय आहे बघा. पुढचा जो पॉइंट आहे, तो म्हणजे मुलांना आपण वाचनाची सवय लावली पाहिजे. मुलांना वाचनाची सवय लावली पाहिजे. तर बघा, मुलांच्या मध्ये जी वाचनाची आवड आहे, ती आवड आपण स्वतः निर्माण केली पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये वर्तमान पेपर येत असेल, तर तो पेपर तुम्ही मुलांना अगोदर वाचून दाखवा. त्यामधल्या ज्या ठळक बातम्या असतात, तर त्या बातम्या तुम्ही मुलांना अगोदर वाचून दाखवा. म्हणजे जेणेकरून ती मुलं तुमचं बघून ते वाचू शकतील आणि मुलांना वाचनाची खूप आवड निर्माण होईल. मग पेपर असू दे किंवा कोणतीही गोष्टीची पुस्तकं असू दे किंवा कोणतीही अन्य पुस्तके असू दे, तर मुलांना तुम्ही ते वाचायला सांगितली पाहिजेत. तुम्ही त्यांना स्वतः मोबाईल, टीव्ही न बघता जर तुम्ही स्वतः त्या मुलांना वाचून दाखवलं, तर मुलांना सुद्धा आवड निर्माण होईल आणि ती मुलं सुद्धा बघा किती उत्साहाने तुम्हाला वाचून दाखवतील. जर आपण मुलांचं कौतुक केलं, अरे वा, तू किती छान वाचतोस, तू किती छान वाचतेस, जर आपण मुलांना असं म्हणालो, तर मुलांना खूप म्हणजे इंटरेस्ट येतो बघा. आणि मग ती मुले खूप उत्साहाने परत आपल्याला वाचून दाखवतील. म्हणून मुलांच्या मध्ये आपण वाचनाची जी सवय आहे, ती लहानपणापासून निर्माण केली पाहिजे. मुलं जेव्हा लहान असतात, पहिलीमध्ये जेव्हा मुलं गेलेली असतात, तेव्हाच मुलांना ही सवय तुम्ही निर्माण केली पाहिजे. जेणेकरून मुलांना त्याची सवय लागून जाईल, वाचनाची मुलांना सवय लागून जाईल आणि मग मुलांना त्यामध्ये हळूहळू आवड निर्माण होत जाईल आणि मग मुलांना त्याची सवय होऊन जाते. तर हा झाला आपला 5वा पॉइंट. आता 6वा पॉइंट काय आहे बघा. आता बघा, मुलांना लहानपणापासूनच अभ्यासाची सवय लावा. जी अभ्यासाची सवय आहे, तर ती मुलांना अगदी लहानपणापासून बघा. लहानपणापासून म्हणजे काय, तर मी तुम्हाला सांगते ना मागापासून, की जेव्हा आपलं मूल पहिलीमध्ये जातं, तेव्हापासूनच तुम्ही मुलांना ही अभ्यासाची सवय लावा. बघा, आता जो होमवर्क आहे मुलांचा, जो शाळेतला होमवर्क असतो, तर तो स्वतः मुलाने केला पाहिजे. तो पालकांनी त्यांना अजिबात लिहून नाही द्यायचा. तो स्वतः मुलांनी केला पाहिजे. मग त्याचं अक्षर कसं पण येऊ दे, पण त्याने सुरुवात तरी केली पाहिजे. मग तो जो होमवर्क आहे, तो स्वतः मुलांनी केला पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये आवड निर्माण केली पाहिजे. मग तुम्ही असं नाही म्हणायचं, की बाबा केवढा अभ्यास दिला या सरांनी, केवढा अभ्यास दिला या मॅडमांनी. आपण असं काहीही न म्हणता तुला हे केलं पाहिजे आणि जर तू हे केलंस, तरच तुला काय होणार आहे, की तुला उद्या सर किंवा तुला उद्या मॅडम शाळेत गेल्या तुझं कौतुक करतील. जर तुम्ही असं म्हणलात, तर मुलं त्याच उत्साहाने तो अभ्यास जो आहे तो मुलं करणार आहेत आणि मुलांना अगदी लहानपणापासूनच मग अभ्यासाची सवय लागू शकते. तर हा झाला आपला 6वा पॉइंट. तर आपण आपल्या मुलांना, जो पुढचा पॉइंट आहे, तो चांगल्या संगतीत आपण मुलांना ठेवलं पाहिजे. आपण आपल्या मुलांना चांगल्या संगतीत ठेवलं पाहिजे. चांगल्या संगतीत ठेवलं पाहिजे आणि हे आपण लहानपणापासूनच केलं पाहिजे. हे आपण लहानपणापासूनच केलं पाहिजे. तर म्हणतात ना, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो. म्हणजे त्याप्रमाणेच असतं. या उक्तीप्रमाणे आपण आपल्या मुलांना चांगल्या मुलांच्या संगतीत ठेवलं पाहिजे. बघा, कोणतंही मूल वाईट नसतं. कोणतंही मूल वाईट नसतं.
तर ते काय असतं की एकमेकांच्या संगतीत जाऊन तर त्या मुलांच्यामुळे म्हणजे वातावरणामुळे मुलांच्यावर प्रभाव पडू शकतो. त्यामुळे आपण मुलांना चांगल्या चांगल्या मुलांच्या संगतीत आपण ठेवलं पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन मोठेपणी सुद्धा आपलं मूल बिघडलं नसलं पाहिजे. त्याला उत्तम संस्कार आणि उत्तम शिक्षण हे आपण दिलं पाहिजे. तर हा झाला आपला 7वा पॉइंट. त्याचा शेवटचा जो पॉइंट आहे तो म्हणजे स्वयंशिस्त. तो म्हणजे स्वयंशिस्त. हा आपला असणार आहे शेवटचा पॉइंट. बघा, जेव्हा मुलांना आपण आपल्या घरामध्ये सांगतो की बाबा तू तुझं काम स्वतः केलं पाहिजेस, त्यांना लहानपणापासून जर आपण सांगितलं तर मुलांना स्वतःचे काम स्वतः करण्याची सवय लागते. याला आपण काय म्हणतो की स्वयंशिस्त म्हणतो. म्हणजे मुलांनी सगळ्यांच्या शिस्तीचं पालन तर केलंच पाहिजे, पण त्याला स्वतःलाही एक चांगली शिस्त, चांगलं वळण मुलांना असलं पाहिजे. आणि हे सर्व जे संस्कार आहेत ते मुलांना आपणच आपल्या घरापासून दिले पाहिजेत. मग या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होऊ शकतो. जर मुलांना आपण या सर्व ज्या गोष्टी आहेत तर त्या मुलांना आपण लहानपणापासून जर शिकवल्या तर नक्कीच आपलं मूल हुशार होऊ शकतं, हुशार बनू शकतं. मग ते फक्त अभ्यासातच नाही तर या बाहेरच्या जगामध्ये सुद्धा आपलं मूल कुठेही अडणार नाही, तर या प्रकारे ते हुशार होऊ शकतं. मग याच्यामध्ये फक्त मुलांचा बौद्धिकच विकास नाही होणार, तर मुलांचा सर्वांगीण विकास होणार आहे. आणि मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठीच आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. आता काय मुलांचा फक्त बौद्धिकच विकास होतो, त्यांचा शारीरिक विकास होत नाही, मानसिक विकास होत नाही, क्रियात्मक विकास होत नाही. तर मुलांचा हा सर्वांगीण विकास व्हायसाठी मुलांचा हा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आपण खूप प्रयत्न केले पाहिजेत. शाळेत तर या गोष्टी होतातच, पण घरापासून सुद्धा आपण याची सुरुवात मुलांची केली पाहिजे. तर अशा प्रकारे बघा, आपण आपल्या मुलांना कसं हुशार बनवलं पाहिजे. आणि आणखीन एक पॉइंट राहिला तो म्हणजे उत्तम आहार. आपण आपल्या मुलांना उत्तम आहार दिला पाहिजे की ज्यामधून मुलांना कॅल्शियम मिळू शकतं, प्रथिने मिळू शकतात, लोह मिळू शकतं. हे सर्व जे पदार्थ आहेत तर ते मुलांना आपण दिले पाहिजेत, कारण याच्यामधून सुद्धा मुलांची बौद्धिक क्षमता वाढू शकते. जे काही जंक फूड आहेत तर त्यापासून मुलांना आपण अलिप्त ठेवलं पाहिजे. आणि जो पौष्टिक आहार आहे तो आहार आपण मुलांना दिला पाहिजे, जेणेकरून मुलांचं शरीर जर सुदृढ असेल तर मग मुले आपली कुठेच मागे पडणार नाही. मग ती अभ्यासामध्ये पण मागे पडणार नाहीत आणि कुठल्या खेळामध्ये पण मागे पडणार नाहीत. मुलांना ज्यामध्ये रस आहे तर त्या गोष्टी आपण शिकवल्या पाहिजेत. त्या गोष्टीमधून त्यांना आपण शिक्षण दिलं पाहिजे. मग तुमची मुलं कोणत्याही खेळामध्ये हुशार असतील, कोणी गायनामध्ये हुशार असेल, किंवा मुलांच्या मध्ये कुणाला ड्रॉइंगची आवड असेल, त्यांना जी आवड आहे तर त्यामधून तुम्ही मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. मग आपली मुले खूप हुशार आणि एक भारताचा उज्ज्वल नागरिक सुद्धा बनू शकतील. तर अशा प्रकारे बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.